नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक चविष्ट चमचमीत अशी वांग्याची भाजी। ही भाजी बनवायला अतिशय सोपी असून चव मात्र लाजवाब आहे। वांग्याची भाजी पोळी, भाकरी, भाताबरोबर देखील तुम्ही गरमागरम खाऊ शकता। वांग्याची भाजी विविध प्रकारांमध्ये बनवली जाते। काही जण यामध्ये कांदा लसूण मसाला घालतात, तर काही जण ही भरली वांगी देखील करतात। आज आपण ही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर मग ही कशी बनवायची ते पाहूया। सुरुवातीला आपण लहान आकाराची 9 वांगी घेतलेली आहेत। देठ आणि साईडचे याचे आपण चाकूने कट करून घेणार आहोत आणि नंतर वांग्यांना आपण 4 भागामध्ये चिरून घ्यायचे आहे। वांगी कधी कधी आतून किडलेली असतात आणि आळी देखील असते, त्यासाठी वांगे घेताना आपण चेक करून घ्यायचे आहे। आणि ही वांगी आपण अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे, ती आपण मिठाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे। गमेल्यामध्ये मिठाचे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व वांगी चिरून अशा प्रकारे घालून घ्यायची आहे। वांगी मिठाच्या पाण्यामध्ये घातल्याने ही काळी पडत नाही। ही वांगी आपण साईडला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण वाटण काढणार आहोत। त्यासाठी आपण सुके खोबरे बारीक चिरून घेतलेले आहे, हे आपण पाव कप घालून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण अद्रक 2 इंच घालून घ्यायचे आहे। अद्रकचे बारीक तुकडे केलेले आहेत ते घातलेले आहे आणि नंतर आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, कोथिंबीर घालायची आहे आणि याचे मिक्सरला बारीक असे वाटण तयार करून घ्यायचे आहे। याची एकदम पेस्ट होईल असे आपण वाटण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, हे आपण साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी आपण फोडणीसाठी कांदा वापरणार आहोत। त्यासाठी एक लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे। वांग्याची भाजी करण्यासाठी आज आपण कांद्याची फोडणी देणार आहोत, म्हणजे वेगळ्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत। सर्व कांदा आपण या ठिकाणी चिरून घेतलेला आहे। कांदा चिरून झालेला आहे। टोमॅटो देखील चिरून घेणार आहोत। कांदा टोमॅटो हे बारीक चिरून घ्यायचे आहेत, त्यासाठी आपण अर्धा टोमॅटो वापरणार आहोत। टोमॅटो आपण जास्त प्रमाणात न घालता फक्त आपण या ठिकाणी अर्धा टोमॅटो वापरलेला आहे आणि टोमॅटो देखील मस्त असा बारीक चिरून झालेला आहे। दोन्ही आपले चिरून झालेले आहे। त्यानंतर कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहोत। त्याच्यावरती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली वांगी घालायची आहेत। सुरुवातीला आपण वांगी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे आपण नेहमी भाजी करताना वांगी चिरून त्याच्यामध्ये मसाला भरून घेतो, परंतु तसे न करता आज आपण वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण सुरुवातीला तेलावरतीच वांगी चांगली परतून घेणार आहोत। वांग्यांना चांगले डाग येईपर्यंत आपण चांगली ही वांगी परतून घेतलेली आहेत। तुम्ही पाहू शकता वांगी आपली परतून झालेली आहे। ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। सर्व वांगी काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल राहिलेले आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी मस्त तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे आणि चिमूटभर हिंग घालायचा आहे। नंतर आपण कढीपत्त्याची 10 ते 15 पाने घालून घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपण चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती अर्धा टोमॅटो चिरलेला आहे तो घालायचा आहे आणि हे दोन्ही चांगले आपण परतून घेणार आहोत। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला जे आपण वाटण काढलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपण पाणी न घालता सुरुवातीला हेच मिक्सरला फिरवून घेतलेले आहे, त्यामुळे हे पटकन परतले जाते आणि याला तेल सुटले जाते। याला तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घ्यायचे आहे आणि 2 चमचे आपण घरगुती काळा मसाला घालायचा आहे आणि हे चांगले पुन्हा परतून घ्यायचे आहे, म्हणजे या वाटणामध्ये चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण काढले आहे त्यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे आणि ते पाणी याच्यामध्ये घालून पुन्हा हे चांगले परतून घ्यायचे आहे। हे आपले परतून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि कूट घातल्यानंतर पुन्हा हे चांगले आपण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिक्स करून झालेले आहे आणि मसाला आपला एकसारखा असा तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि सुरुवातीला जे आपण वांगी तेलामध्ये परतून घेतलेली आहेत ती याच्यात घालायचे आणि वांगी घातल्यानंतर हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे। वांग्यांना मसाल्याचे चांगले कोटिंग झालेले आहे। नंतर याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे आपल्याला रस्सा किती हवा आहे आणि वांगी शिजण्यापुरते याच्यामध्ये पाणी घालायचे आहे। किती पातळ आणि घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण यामध्ये तुम्ही घालू शकता। पाणी घातल्यानंतर याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस आपण पूर्णपणे कमी करायचा आहे। गॅस कमी करून याच्यावरती झाकण ठेवायचे आहे। झाकण ठेवल्यानंतर ही भाजी आपण 15 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी भाजी शिजायला आपले पूर्णपणे 15 मिनिटं लागलेली आहेत। 15 मिनिटं झालेली आहेत। 15 मिनिटानंतर याच्यावरती झाकण काढून पाहूया।
झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजी या ठिकाणी मस्त अशी तयार झालेली आहे। याचा रंग देखील मस्त आलेला आहे। ही चांगली मिक्स करून घेऊया। रस्सा तुम्ही पाहू शकता, आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा याच्यामध्ये आपण पाणी घालून तयार केलेला आहे। आणि वांगे आपले शिजले की नाही हे पाहूया। वांगे मस्त असे या ठिकाणी शिजलेले आहे आणि आपली ही वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। या ठिकाणी आपण सर्विंग बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही गरमागरम वांग्याची भाजी आपण सर्व करून घेणार आहोत। आपण बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही आपली खाण्यासाठी वांग्याची भाजी तयार झालेली आहे। आपण टेस्ट करून पाहणार आहोत। त्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहोत। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता। बाजरीच्या भाकरी बरोबर टेस्ट करणार आहोत। या ठिकाणी आपण बाजरीची भाकरी आणि वांग्याची भाजी टेस्ट करत आहोत। बाजरीच्या भाकरी बरोबर एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार झालेली आहे। तुम्ही देखील ही नक्की बनवून पहा, तुम्हाला देखील ही नक्की आवडेल। आज आपण वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी कशी करायची ते या रेसिपीमध्ये पाहिलेले आहे। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।